मित्रांनो, आज आपण दिवसभर धावत असतो पैशासाठी, कामासाठी, जबाबदारीसाठी आणि इतर सगळ्यांसाठी वेळ काढतो. पण एक गोष्ट आहे जिच्यावर आपलं सगळं आयुष्य अवलंबून आहे आणि त्याच गोष्टीसाठी आपण सगळ्यात कमी वेळ देतो, ते म्हणजे आपलं आरोग्य. लक्षात ठेवा, बहुतेक आजार अचानक होत नाहीत, ते एका दिवसात शरीरात येत नाहीत. ते रोजच्या छोट्या छोट्या चुकीच्या सवयींमधून हळूहळू शांतपणे आपल्या शरीरात तयार होत जातात. आपण काय खातो, कशा पद्धतीने खातो आणि कोणत्या वेळेला खातो आणि आपली रोजची दिनचर्या कशी आहे, ह्याच गोष्टी ठरवतात आपलं आरोग्य मजबूत राहणार की कमजोर होणार. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे निरोगी आयुष्याचे 20 सोपे पण अत्यंत प्रभावी नियम, जे तुम्ही कोणतंही औषध न घेता, कुठलाही मोठा बदल न करता आजपासूनच आपल्या आयुष्यात सहजपणे लागू करू शकता. हे नियम ना कठीण आहेत ना महागडे आहेत. फक्त थोडीशी शिस्त आणि थोडंसं सातत्य लागेल. आणि जर हे नियम तुम्ही खरंच पाळायला सुरुवात केली तर शरीर स्वतःच तुमच्यासाठी काम करायला लागेल. तर आता एकही सेकंद वाया न घालवता आपला पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम आत्ता लगेच पाहूया मित्रांनो. त्याआधी मित्रांनो, मी जे आज तुम्हाला नियम सांगणार आहे ते ऐकायला खूप साधे आणि हलके वाटतील, पण ह्या छोट्या छोट्या सवयी तुमचं आरोग्य आयुष्यभर मजबूत ठेवू शकतात. तर बघा मित्रांनो, पहिला नियम आहे आहारात जास्तीत जास्त रंगीबिरंगी पदार्थाचा समावेश करा. जेवण रंगीबिरंगी ठेवा आणि पांढऱ्या पदार्थापासून दूर राहा. रंगीबिरंगी भाज्या आणि फळांमुळे शरीराला जीवनसत्वे, खनिजे आणि प्रथिने मिळतात. दुसरा नियम आहे मित्रांनो, अन्नामध्ये नेहमी सेंधव मिठाचाच वापर करा. सेंधव मीठ, ज्याला पिंक हिमालयन सॉल्ट असेही म्हणतात, हे पांढऱ्या मिठासारखं शरीरात पाणी साठवून ठेवत नाही आणि ब्लड प्रेशर वाढवत नाही, त्यामुळे ते आरोग्यासाठी कमी हानिकारक ठरतं. तिसरा नियम आहे मित्रांनो, दिवसभरात किमान 3 ते 4 लिटर पाणी नक्की प्या. असं केल्याने पोटाच्या बहुतेक आजारांपासून संरक्षण मिळतं, किडनी स्टोन होत नाही आणि शरीरातील घातक टॉक्सिक बाहेर पडतात. चौथा नियम आहे, सकाळी उपाशी पोटी चहा किंवा कॉफी कधीही पिऊ नये. जर प्यायची असेल तर आधी काहीतरी हलके खा आणि मगच चहा किंवा कॉफी प्या. पाचवा नियम आहे, दररोज 1 ग्लास लिंबू पाणी नक्की प्या. यामुळे वजन कमी होतं, शरीर डिटॉक्स होत नाही आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते. सहावा नियम आहे मित्रांनो, रात्री जेवण झाल्यानंतर किमान 500 पावलं चालणं आवश्यक आहे. संशोधन सांगतं की रात्री जेवणानंतर चालल्याने वजन कमी होतं, गॅस व ऍसिडिटी होत नाही आणि झोप ही चांगली लागते. सातवा नियम आहे, सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास कोमट पाणी नक्की प्या आणि उठताच डोळ्यावर थंड पाण्याने शिंपडं मारावेत. यामुळे शरीर डिटॉक्स होत नाही आणि डोळ्यांची दृष्टी सुधारते. आठवा नियम आहे मित्रांनो, आहारात पांढऱ्या पदार्थापासून परहेज करा. जसं की पांढरी साखर, पांढरं मीठ, पांढरा भात आणि पांढरं पीठ. या पदार्थामध्ये कॅलरी जास्त आणि फायबर कमी असतं, ज्यामुळे लठ्ठपणा आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. नववा नियम आहे मित्रांनो, आठवड्यातून किमान 3 ते 4 वेळा घाम येईल इतका व्यायाम करा. तो चालणं असो, योग असो, प्राणायाम असो किंवा हलकी कसरत असो, काहीही असू शकतं. घाम येणं म्हणजे शरीरातील विषद्रव्य बाहेर पडणं. 10वा नियम आहे मित्रांनो, ताणतणाव आणि सततचा स्ट्रेस कमी करण्यासाठी दररोज काही मिनिटं स्वतःसाठी काढा. शांत बसणं, प्रार्थना, ध्यान किंवा आवडतं काम केल्याने मन शांत राहतं आणि अनेक आजार आपोआप दूर होतात. 11वा नियम आहे, दुपारचं जेवण करण्याआधी अर्धा तास एक मोठा वाटीभर सलाड खा. यामुळे साखर नियंत्रणात राहते, लठ्ठपणा कमी होतो आणि पचनक्रिया सुधारते. 12वा नियम आहे, दररोज एक सफरचंद नक्की खा. दररोज एक सफरचंद खाल्ल्याने शरीर अनेक आजारांपासून सुरक्षित राहतं. 13वा नियम आहे मित्रांनो, रात्री कधीही जड जेवण करू नये. यामुळे वजन झपाट्याने वाढतं, मेटाबॉलिझम मंदावतो आणि डायबिटीज, कोलेस्ट्रॉल तसेच हार्ट अटॅकचा धोका वाढतो. 14वा नियम आहे, दररोज किमान 10,000 पावलं चालणं आवश्यक आहे. सुरुवातीला 5,000 ते 7,000 पावलांपासून सुरुवात करा आणि हळूहळू 10,000 पावलांपर्यंत जा. पायी चालणं ही सर्वात सोपी आणि प्रभावी
व्यायामाचा पद्धत आहे. 15वा नियम आहे मित्रांनो, जेवण झाल्यानंतर किमान अर्धा तास पाणी पिऊ नये. जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्यास पचनशक्ती कमजोर होते, वजन वाढतं आणि पोट फुगायला लागतं. 16वा नियम आहे, जेवताना मोबाईल, टी व्ही किंवा स्क्रीनकडे पाहत जेवू नये. लक्ष देऊन शांतपणे जेवल्यास अन्न नीट पचतं आणि कमी खाल्लं तरी पोट भरल्यासारखं वाटतं. 17वा नियम आहे, झोपण्याआधी किमान 7 ते 8 तासांची झोप घ्या. पुरेशी झोप न घेतल्यास हार्मोन्स बिघडतात, वजन वाढतं, साखर वाढते आणि रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. 18वा नियम आहे मित्रांनो, पाणी नेहमी बसून आणि घोटाघोटाने प्या. खूप थंड पाणी पिऊ नका. कोमट किंवा नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी सर्वात उत्तम असतं. 19वा नियम आहे, स्वयंपाकासाठी कधीही रिफाईंड तेल वापरू नका. त्याऐवजी गाईचं देशी तूप वापरा. रिफाईंड तेल अनेक केमिकल प्रोसेसिंगनंतर तयार होतं आणि आरोग्यासाठी खूप हानिकारक असतं. जर देशी तूप परवडत नसेल तर मोहरीचं तेल, नारळाचं तेल किंवा तिळाचं अनरिफाईंड तेल वापरू शकता. आता बघा मित्रांनो, 20वा आणि शेवटचा नियम, रात्री दही, राजमा आणि भात खाऊ नये. आयुर्वेदानुसार हे पदार्थ रात्री खाल्ल्याने गॅस, ॲसिडिटी आणि वजन वाढतं. तर मित्रांनो, हे होते निरोगी राहण्यासाठीचे 20 अत्यंत सोपे पण जबरदस्त प्रभावी नियम. हे नियम पाळले तर डॉक्टरांपेक्षा आधी तुमचं शरीरच तुमची काळजी घ्यायला लागेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर तो आपल्या आईवडिलांना, मित्रांना आणि जवळच्या लोकांना नक्की शेअर करा. कारण आरोग्याची माहिती ही फक्त माहिती नसते, ती कुणाचं तरी आयुष्य वाचवू शकते. अशाच सोप्या, खरी आणि उपयोगी आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.